Praise the Lord. हालेलुया. Let us pray. आपण प्रार्थना करूया. Let us look to God. आपण परमेश्वराकडे लक्ष लावूया. He is everything for us. परमेश्वर आपल्यासाठी सर्व काय आहे. Even the Bible says without him we can do nothing. शास्त्र म्हणत आहे की देवाशिवाय आपण काय करू शकत नाही. Thank you, Father, धन्यवाद पिता that you are a good God. की तुम्ही एक चांगला देव आहे. Though you are almighty, जरी तुम्ही सर्व शक्तिमान आहे but you are also good, पण तुम्ही चांगलं देखील the आहे. best. तुम्ही उत्तम आहात. Thank you, Father, for your great love for us. धन्यवाद पिता तुझ्या महान प्रीती जे आमच्यासाठी आहे. This love is very different आणि ही प्रीती खूप वेगळी आहे from the human natural love. आणि मानवी नैसर्गिक प्रीतीपेक्षा. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you for sending Jesus. येशू ख्रिस्ताला पाठवण्यासाठी धन्यवाद. Sending Jesus is because of your love for us. आणि येशूला तुम्ही पाठवले कारण तुमची प्रीती जो आमच्यासाठी होता त्याच्यामुळे आहे. Thank you, Holy Spirit, धन्यवाद पवित्र that आत्मा in us. की तू आमच्यामध्ये आहे. I want to thank you for each and everyone who has come here एकूण एक व्यक्ती जे येथे आले त्यांच्यासाठी प्रभू तुला धन्यवाद देतो. to hear thy word. तुझ्या वचन ऐकण्यासाठी. We resist the devil in Jesus' name. आम्ही शैतानाचा विरोध करतो येशूच्या नावात. We don't tolerate darkness आम्ही अंधकाराला सहन करत in नाही Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद Because पिता. God is light, कारण देव प्रकाश आहे. heaven is light, स्वर्ग प्रकाश आहे and hell is darkness. आणि नरक अंधकार आहे. Thank you, Father. धन्यवाद In Jesus' पिता. name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना Yeah. करतो. Praise the Lord. हालेलुया. Yeah, kindly be seated. तुम्ही बसू शकता. You know, God is love. देव प्रीती आहे That's what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे. The true God is love. आणि खरा जो देव आहे तो प्रीती आहे. More than anything else, you must know that God is love. आणि इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा तुम्हाला माहिती पडले पाहिजे की देव प्रीती आहे. This is the most important thing, आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. to know that God is love. हे जाणून घ्यायला की देव प्रीती आहे. And Satan, the false God, is hate. आणि शैतान जो खोटा देव आहे तो द्वेष आहे. You must know this. आणि तुम्हाला हे गोष्टी समजले पाहिजे. The true God is love, आणि खरा देव प्रीती आहे and Satan, the false God, is hate. आणि शैतान जो खोटा देव आहे तो द्वेष आहे. God loves mankind very, very much. देव मनुष्य जातीवर खूप खूप प्रीती करतो. Remember this. आणि हे गोष्टी लक्षात He ठेवा. loves us all, आणि देव आपल्या सर्वांवर प्रीती करतो. every one of us. आपण प्रत्येक लोकांवर देव प्रीती करतो. And this love is very different from the natural human love. आणि ही जी देवाची प्रीती आहे मानवी नैसर्गिक प्रीतीपेक्षा खूपच वेगळी आहे. If you don't get the right definition of God kind of love, जर तुम्हाला देव प्रकारची प्रीतीच्या योग्य व्याख्या मिळाले नाही you cannot have a good relationship with Him, मग तुम्ही देवाबरोबर चांगलं नातेसंबंध ठेवू शकत because नाही. our relationship is based on faith, on trust. कारण आपलं जे नातेसंबंध आहे विश्वासावर आहे, भरोसावर आहे. To have good faith in God, आणि देवावर चांगला विश्वास you असण्यासाठी must get the definition of God kind of love for us. आणि तुम्हाला देव प्रकारची प्रीती जो आमच्यासाठी आहे त्याचा अर्थ तुम्हाला समजले पाहिजे. Amen. आमेन. Many people in the world don't know God kind of love. अनेक लोक जे जगात आहेत त्यांना देव प्रकारची प्रीती माहिती नाही. They know love, त्यांना प्रीती माहिती आहे which is natural human love. जी नैसर्गिक मानवी प्रीती आहे. In the Bible, we see many kinds of love. आणि शास्त्रामध्ये देखील आपण अनेक प्रकारची प्रीती पाहतो. Parental love, आणि जिथे वैवाहिक प्रीती आहे parental love, आणि आई वडिलांची प्रीती आहे, husband-wife love, पती पत्नींची प्रीती आहे, filial love means friendly love. आणि मित्रताची जी प्रीती आहे ती आहे. So we know these kinds of love. म्हणून असं प्रकारची प्रीती विषय आम्हाला And माहिती we आहे. try to apply this love for God. आणि आपण असं प्रकारची प्रीती देवासाठी देखील लागू करायचा प्रयत्न I don't know करतो. what kind of love you use for God. आणि मला माहिती नाही कुठल्या प्रकारच्या प्रीतीचा उपयोग तुम्ही देवासाठी करत आहात. Or I don't know whether you know what kind of love by which God loves us. आणि मला माहिती नाही की तुम्हाला हे माहिती आहे की नाही की देव कुठल्या प्रकारच्या प्रीतीने आपल्यावर प्रीती करतो. This is very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. The people of the world don't know, आणि जगाच्या लोकांना तर माहिती नाही. because no one has this God kind of love. कारण कुणाकडे देव प्रकारची प्रीतीच नाही. But only those पण फक्त त्या who have लोकांकडे believed in Jesus, ज्यांनी येशूवर भरोसा केला आहे, Holy Spirit
is come with God kind of love in us. आणि पवित्र आत्मा देव प्रकारच्या प्रीती घेऊन आपल्यामध्ये आलेला आहे. Amen. Amen. It is there in you. आणि ही प्रीती तुमच्यामध्ये आहे. But your mind must know it. पण तुमच्या मनाला हे समजले पाहिजे. Your spirit knows it. आणि तुमच्या आत्माला ही गोष्टी माहिती आहे. Your mind doesn't know it. तुमच्या मनाला माहिती नाही. That's why we must study from the Bible. म्हणून आपण शास्त्रामधून अभ्यास केला पाहिजे. Amen. आमेन. When you become a child of God, जेव्हा तुम्ही देवाचे लेकरू होतात, you have received all the blessings. तुम्हाला सर्व आशीर्वाद मिळाले आहे. You have the power तुमच्याकडे सामर्थ्य आहे to face any challenge. कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायला. It is there in you, आणि ही गोष्टी तुमच्यात आहे. but you don't know. पण तुम्हाला माहिती नाही. So it is possible, म्हणून शक्य आहे having everything, प्रत्येक गोष्टी असून you're not using it तुम्ही त्याचा उपयोग करत नाही, because you don't have knowledge. कारण तुमच्याकडे ज्ञानच You नाही. are ignorant. तुम्ही अज्ञान आहात. Amen. आमेन. That's why after you become a child of God, म्हणून एकदा तुम्ही देवाचे लेकरू the झाल्यानंतर first step is to renew your mind, प्रथम पाऊल आहे की आपण आपल्या मनाला नवीन केले पाहिजे. to know what already is yours, हे जाणून घ्यायला की काय गोष्टी तुमची आहे. to know that you have authority, हे जाणून घ्यायला की तुमच्याकडे अधिकार to know आहे. you have power, हे जाणून घ्यायला की तुमच्याकडे सामर्थ्य आहे. to know that you belong to the kingdom of God. हे जाणून घ्यायला की तुम्ही देवाच्या राज्याचे आहात. Amen. आमेन. All this must be studied. आणि ह्या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे. Your mind must be renewed. तुमच्या मनाला तुम्ही नवीन केले You know, पाहिजे. many Christians thought that once they are saved, अनेक ख्रिस्ती लोकांचा विचार आहे की एकदा त्यांचे तारण झाले, now they don't renew their mind. आता त्यांना त्यांचे मन नवीन करायची They काय keep गरज नाही. crying. ते सतत रडत Lord bless बसतात me. की Lord प्रभू heal मला me. आशीर्वाद Lord दे, tell him. माझी सुटका कर, मला आरोग्य दे. They don't have any knowledge. त्यांच्याकडे कुठलाही ज्ञान नाही. They think after we are saved, त्यांना वाटते की तारण झाल्यानंतर we are still zero. ते अजूनही शून्य आहे. Zero. शून्य आहे, त्यांच्याकडे काय नाही. Now, the real battle begins. आता खरी युद्ध सुरू होतो. Now we have to fast and pray and cry to God. आता आपण उपास, प्रार्थना व देवाकडे आरोळी केली पाहिजे Lord, heal my cold. की प्रभू माझ्या सर्दीला my बरं कर, cough. माझ्या खोकल्याला बरं कर. Lord, the devil is attacking me. प्रभू शैतान माझ्यावर हमला This करतो. problem, that problem. ही समस्या, ती समस्या. See. Where is your problem? तुमची समस्या कुठे Your आहे? problem is you have not renewed your mind. आणि समस्या इथे आहे की तुम्ही तुमच्या मनाला नवीन केले The नाही. word of God will show you what belongs to you. आणि देवाचे वचन तुम्हाला दाखवणार की कुठली गोष्टी तुमची आहे. Amen. आमेन. And then you have to live by faith. आणि मग तुम्ही विश्वासाने जगले And पाहिजे. here is where Christians have failed. आणि इथेच ख्रिस्ती लोक अपयशी झाले आहेत. That's why God says, my people are perishing for lack of knowledge म्हणून देव म्हणत आहे की माझ्या लोकांचा नाश होत आहे ज्ञानाच्या कमतरतामुळे, of God's word. देवाच्या वचनाच्या ज्ञानाच्या Means- कमतरतामुळे. Even if you become a child of God, म्हणजे जरी तुम्ही देवाचे लेकरू झाले still these problems will continue. तरी ही समस्या तुमच्या जीवनात असेल. And the reason is आणि कारण ह्यासाठी because you आहे have not renewed your mind. कारण तुम्ही तुमच्या मनाला नवीन केले नाही. Amen. Amen. Automatically your mind does not get renewed. आपोआप तुमच्या मन नवीन होत नाही. No. नाही. The word of God must be applied to our life. आणि देवाचे वचन आपण आपल्या जीवनामध्ये लागू केले पाहिजे. Amen. Amen. So the word of God plays a very important role म्हणून देवाचा शब्द खूप महत्त्वाचा भाग खेळतो. to bless you, to protect you, to heal you, to deliver you, आणि तुम्हाला आशीर्वाद द्यायला, संरक्षण द्यायला, तुम्हाला आरोग्य देण्यासाठी, live- सुटका to देण्यासाठी, live a victorious life. एक विजयशाली जीवन जगण्यासाठी. So the first thing the devil does is म्हणून प्रथम गोष्टी शैतान करतो he doesn't want the new people to know the word. आणि त्याची इच्छा नाही की नवीन लोकांना वचन समजले पाहिजे. नवीन लोकांना समजलं नाही पाहिजे. Okay. So that they are not saved. जेणेकरून त्यांच्या तारण होत नाही, They don't have the life of God. त्यांच्याकडे देवाचं जीवन नसतो. And those who are saved, आणि ज्या लोकांचे तारण झाले having the life of God, आणि देवाचे जीवन असून He doesn't allow them to read, so their mind is renewed, that they know what belongs to them. मग शैतान त्यांना वचन वाचायची परवानगी देत नाही, जेणेकरून त्यांचे मन नवीन होत नाही आणि त्यांना कळत नाही की ते कुठली गोष्टी त्यांची आहे. Because the word of God is a blessing. कारण देवाचे वचनच एक आशीर्वाद आहे. Amen. आमेन. The word of God is not asking you to do something. आणि देवाचे वचन तुम्हाला काय करायला सांगत नाही. It's telling us what God did for us. आणि देवाचे वचन आपल्याला सांगत आहे की देवाने आपल्यासाठी काय केलं आहे. That's what Romans 1 says. आणि असंच रोमकरास 1 म्हणत आहे.
God's good news is. आणि देवाची चांगली बातमी आहे. What is God's good आणि news? देवाची चांगली बातमी काय आहे? What Jesus did for you की येशूने तुमच्यासाठी काय केलं आहे to be blessed. जेणेकरून तुम्ही आशीर्वादित झाले Good news पाहिजे. is not telling you to do something to be blessed. आणि चांगलं बातमी असं म्हणत नाही की तुम्ही काहीतरी केले पाहिजे जेणेकरून तुम्ही आशीर्वादित Many होणार. are hearing the message अनेक लोक असं संदेशात आहे and call it the good news and call it the good आणि news चांगल्या बातमीला बोलत आहे of what you should do आणि तुम्ही काय केले पाहिजे असं चांगलं बातमी बोलत to be आहे blessed. जेणेकरून तुम्ही आशीर्वादित झाले That is पाहिजे. not good news. आणि ही काय चांगली बातमी नाही. Read the book of Romans. आणि रोमकरासचे पत्र तुम्ही Paul वाचा. says the good news is आणि पौल म्हणत आहे चांगली बातमी आहे what God did for की you. देवाने तुमच्यासाठी काय केलं आहे. Amen. आमेन. Good news is not asking you to do it. आणि चांगलं बातमी असं नाही की तुम्हाला काहीतरी करायला सांगत आहे Work for it. आणि त्याच्यासाठी काम करा You must merit. आणि तुम्ही योग्य You झाले must पाहिजे perform. आणि तुम्ही कृती केले पाहिजे Oh, you must beg, plead, cry, fast, pray. No. आणि तुम्ही भीक मागितले पाहिजे, उपास केले पाहिजे, प्रार्थना केले पाहिजे नाही. Good news is about Jesus. आणि चांगलं बातमी येशू विषय आहे. What can man give good news? आणि मनुष्य चांगली बातमी काय देऊ शकतो? All are sinners. सर्व पापी आहे. And a sinner means bad news. आणि एक पापी म्हणजे वाईट बातमी. Amen. आमेन. All are sinners. सर्व पापी आहे. A sinner has no good news. आणि एक पापीकडे चांगली बातमीच नाही. Because according to the Bible, कारण शास्त्र अनुसार sin has disqualified us. आणि पापाने आपल्याला अपात्र केले आहे. It separated us from God. आणि पापाने आम्हाला देवापासून वेगळा केला What आहे. is sin? आणि पाप काय आहे? Sin is death. पाप म्हणजे मरण. Sin brought spiritual death. आणि पापाने आत्मिक मरण What आणले. is spiritual death? आत्मिक मरण म्हणजे काय? Separation from God. देवापासून वेगळा होणे. So, sin is no good news. म्हणून पाप काय चांगली बातमी It नाही. is bad news. आणि पाप वाईट बातमी आहे. God does not like sin. आणि देव पापाला पसंत करत नाही. He never sinned. आणि देवाने कधीच पाप He केला will नाही. never sin. आणि देव कधी पाप करणार नाही. Never. कधीच नाही. In heaven there is no sin. आणि स्वर्गामध्ये पापच नाही. God is light. देव प्रकाश आहे. In him is no darkness at all. आणि देवामध्ये मुळीच अंधकार नाही. Amen. आमेन. So sin has disqualified us. म्हणून पापाने आपल्याला अपात्र ठरवले So आहे. there is no good news. म्हणून पापामध्ये काय चांगली बातमी नाही. So God sent Jesus as good news. म्हणून देवाने येशूला पाठवले चांगलं बातमी म्हणून. Many are so confused. अनेक लोक गोंधळले आहे. हाँ, परमेश्वर ने प्रभु यीशु को भेजा हमारे लिए ताकि हम लोग मेहनत करें, ये करें, वो करें, ताकि प्रभु आशीर्वाद देगा. वो गलत मैसेज है वो. That is wrong message. आणि तो चुकीचा संदेश आहे. Our faith comes from him. आमचा विश्वास देवापासून येतो. Amen. आमेन. When I come to the Father, जेव्हा मी पिता पुढे I येतो always tell him, मी नेहमी पिताला सांगतो if today I'm standing so boldly, आज जर मी धीटाने उभा आहे totally forgiven आणि पूर्णपणे माझ्या क्षमा झालेली and आहे blessed, आणि आशीर्वादित it's आहे because of what Jesus did for me. फक्त ह्या कारणासाठी आहे की येशूने माझ्यासाठी काय केलंय त्याच्यामुळे. You know, one day I'll teach you the secrets of prayer. एक दिवस मी तुम्हाला प्रार्थनाच्या गुपित शिकवणार आहे. I will teach you how you can please God in prayer. आणि मी तुम्हाला शिकवणार की तुम्ही प्रार्थनामध्ये देवाला कसं प्रसन्न करू शकत आहे What he likes, आणि देवाला काय आवडतो what you say. आणि तुम्ही very काय important. म्हणत आहे ती खूप महत्वाची आहे. Amen. आमेन. You know, I always tell आणि मी you, नेहमी सांगतो I've told you many times. आणि अनेकदा तुम्हाला सांगितले Rarely I've gone to God to ask anything for me. आणि क्वचितच मी देवापुढे गेला आहे माझ्यासाठी काय मागायला. Because I know the word. कारण मला वचन माहिती आहे. In fact, I have gone to him for you. आणि मी देवापुढे गेला असेल तुमच्यासाठी विनंती Lord, करायला bless them. की प्रभू त्यांना आशीर्वाद दे. Lord, fulfill their needs. प्रभू त्यांची गरजांना पूर्ण Protect कर. them. त्यांचे संरक्षण कर. Bless them. त्यांना आरोग्य दे. Heal आशीर्वाद them. दे. Heal them. त्यांना आरोग्य दे. Tell them not to neglect spiritual आणि things. त्यांना सांगा आत्मिक गोष्टींच्या दुर्लक्ष करू नये. I go for you, आणि मी तुमच्यासाठी देवापुढे asking for your needs. तुमच्या गरजांसाठी मी मागणी करतो. But as for me, पण माझ्यासाठी I know from the Bible, मला शास्त्रामधून माहिती आहे because of Jesus, की येशू ख्रिस्तामुळे I am blessed. मी आशीर्वादित आहे. Amen. आमेन. You know, tomorrow I'll be teaching you. उद्या मी तुम्हाला शिकवणार. You know, I gave you the message what happens in a second when a believer dies. आणि तुम्हाला शिकवले की ज्या क्षणी एक विश्वासू मरण पावतो त्या क्षणी काय होतो. Tomorrow I'll teach you what happens
to a person who is on the journey to hell, what happens to him when he dies. आणि उद्या मी तुम्हाला शिकवणार एक व्यक्ती जो नरकाच्या प्रवासात आहे त्याच्याबरोबर काय होतो जेव्हा तो मरण पावतो. You know, there are many mysteries आणि असं अनेक रहस्य आहे which God has shown me, जो देवाने मला दाखवले आहे, which I cannot share with you. मी तुमच्याशी बोलू शकत नाही. So don't think that all that I'm sharing is all that I know. No. आणि असं विचार करू नका जे सर्व मी तुम्हाला सांगत आहे तेवढंच मला माहिती आहे असं नाही. Because I know what time we are in today. कारण मला माहिती आहे आज आपण कुठल्या वेळेमध्ये आहे. What Christians must be doing today. आज ख्रिस्ती लोकांनी काय केले पाहिजे. You cannot be wasting your time आपण today. आपला वेळ व्यर्थ घालवू शकत नाही आज. Because we are not in that old time. कारण आता आम्ही जुना काळात नाही, We are in a new time. आम्ही नवीन काळात आहे. Amen. आमेन. And God expects something from us. आणि देव आपल्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करत आहे. If we don't do that, जर आपण ती करत नाही we're wasting our time. आपण आपला वेळ व्यर्थ घालवतो. Okay, that's a big message. आणि That's तो एक very मोठा संदेश आहे. important, but many times I restrict myself. आणि अनेकदा many मी things. स्वतःला प्रतिबंध घालतो काय बोलण्यास विषयी. Okay, so the good news is that God sent His Son, आणि चांगली बातमी अशी आहे की देवाने आपल्या पुत्राला पाठवले who paid the penalty of mankind's sins. ज्यांनी मनुष्य जातीच्या पापाच्या दंडाची भरपाई केली. All our sins are paid for. आपल्या सर्व पापांची भरपाई झाली आहे. And so Romans 1 says, म्हणून रोमकरास 1 म्हणत आहे, if you believe, जर तुम्ही विश्वास केले you'll be saved. तुमच्या तारण होणार. See, you don't have to do anything. तुम्हाला काय करायची गरज नाही. What do you mean by believe? आणि विश्वास करणे म्हणजे काय. Believe means in what Jesus did. आणि विश्वास करणे म्हणजे येशूने जो केलाय त्याच्यावर विश्वास करणे. Amen. आमेन. See, it says here in Romans 1. आणि रोमकरास 1 मध्ये म्हटले आहे, The good news is आणि चांगली बातमी आहे what God has done for them, की जो देवाने त्यांच्यासाठी केला आहे, not what we have to do असं नाही की आम्ही काय केलं पाहिजे to be saved and blessed. तारण मिळवायला आणि आशीर्वादित व्हायला. If they believe, जर त्यांनी विश्वास केले. look at this. It doesn't say if they deserve, आणि असं म्हटले नाही जर ते लायक आहे तर, if they work, जर त्यांनी काम केले, if they pay, जर त्यांनी if they pray, जर त्यांनी प्रार्थना if they केली, fast. जर ते उपवास केले, nothing. आणि असं काही नाही. It says if they believe. आणि असंच म्हटलंय जर त्यांनी विश्वास धरले. Amen. आमेन. Faith is not works. आणि विश्वास काय काम नाही. Faith is just believing in the works of Jesus. आणि विश्वास म्हणजे येशूच्या कामावर विश्वास करणे. He did everything आणि येशूने प्रत्येक गोष्टी केला once and for all. एकदा आणि सर्वदासाठी. So if you believe म्हणून जर तुम्ही विश्वास केले that what He did, आणि जो त्यांनी केला त्याच्याविषयी, that blessing is mine. मग तो आशीर्वाद माझी आहे In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. That blessing is mine. आणि तो आशीर्वाद माझी आहे. He paid it. त्यांनी फेड केली So rightfully it is mine. म्हणून योग्य रीतीने तो माझी आहे. You don't have to work for it. आणि तुम्हाला त्याच्यासाठी काम करायची गरज नाही. He did the works. आणि त्यांनी काम केले. And He's saying, my child, you just believe. आणि आता देव म्हणत आहे माझ्या लेकरू तू फक्त विश्वास कर, It opens the door for you to receive. मग दार उघडतो तुम्हाला प्राप्त करण्यासाठी. Amen. आमेन. That's the way I receive. आणि अशा प्रकारे मी स्वीकार करतो. Jesus did not come to set up any religion. आणि येशू कुठलाही धर्म स्थापित करण्यासाठी आले Religion नाही. makes you a servant आणि धर्म तुम्हाला एक चाकर बनवतो to work to receive. जेणेकरून तुम्ही काम केले पाहिजे आणि मगच तुम्हाला मिळतो. It makes you to work to receive. आणि धर्म तुम्हाला काम करायला लावतो आणि मगच तुम्हाला प्राप्त होतो. Ours is relationship आमचे जे आहे नाते संबंध आहे because we receive life कारण आपल्याला जीवन मिळाले आहे. of the Son. पुत्राचे जीवन आपल्याला So मिळाले. it's a relationship between the Father and the Son. म्हणून एक नाते संबंध आहे पिता आणि पुत्रामध्ये. So relationship does not make you a servant. Relationship makes you a son and a daughter. आणि नाते संबंध तुम्हाला दास किंवा चाकर बनवत नाही. नाते संबंध तुम्हाला पुत्र आणि कन्या बनवत आहे. Know who you are. आणि जाणून घ्या की तुम्ही कोण आहात. Don't act like a servant. आणि एक दासासारखं वागू नका. Think I have to work first, then God will bless. आणि असं विचार करतो की मी प्रथम काम केला पाहिजे मगच देव मला आशीर्वाद देणार, असं नाही.
Look at yourself. I'm a son of God. आणि स्वतःकडे बघा आणि बोला मी देवाचा पुत्र आहे, I'm a daughter of मी God. देवाची कन्या आहे. You know, God becomes very happy when you say that. आणि देव खूप खुश होतो जेव्हा तुम्ही असं बोलता. One day I'll teach you what all you say that makes God very happy. आणि एक दिवस मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्ही जे काय बोलत आहे, तुम्ही काय काय बोलत आहे ज्याच्यामुळे देव खुश होतो. The more you speak on the light आणि जितकं अधिक तुम्ही प्रकाशाविषयी and the बोलता relationship with God, आणि देवाबरोबर जे नातेसंबंध आहे त्याच्याविषयी बोलतात, you put off darkness. मग तुम्ही अंधकाराला दूर करतात. Because we are asked not to tolerate darkness. कारण आपल्याला सांगितलं गेलंय की आपण अंधकार सहन करू नये. Tolerating darkness is submitting to darkness. आणि अंधकार सहन करणे म्हणजे अंधकाराच्या अधीन होणे. I don't tolerate darkness. मी अंधकाराला सहन करत नाही. I'd get angry मी चिडतो because I know the Bible. कारण मला It शास्त्र says, माहिती आहे. the violent take it by force. आणि तिचे शास्त्र म्हणत आहे जे आक्रमक आहे, जे हिंसक आहे ते आक्रमक रीतीने सर्व गोष्टी We are घेतात. not violent against human beings. आणि आम्ही मनुष्य जातीविषयी आक्रमक नाही, Against darkness. आम्ही अंधकाराच्या विरुद्ध आक्रमक आहे. We show that we don't tolerate darkness. आम्ही असं दाखवतो की आम्ही अंधकाराला सहन करत नाही. Amen. आमेन. If you just tolerate darkness, जर तुम्ही अंधकाराला सहन you're केले submitting to darkness, मग तुम्ही अंधकाराच्या अधीन and होता darkness becomes your master. आणि अंधकार तुमच्या धनी होतो. तुम्हारा चलता है, अंधकार चलता है, चलता है ऐसा कभी मत बोलो. No, नाही. चलता है मतलब तुम उधर खींचा जाएगा. हाँ. You resist it, the Bible says. आणि तुम्ही अंधकाराचा विरोध करा असं शास्त्र म्हणत Don't आहे. submit to it. आणि अंधकाराच्या अधीन होऊ नका. Submit to light and resist darkness. आणि प्रकाशाच्या अधीन व्हा आणि अंधकाराचा विरोध करा. So when you have a relationship with God, म्हणून जेव्हा तुमचा नातेसंबंध देवाबरोबर आहे which makes you a child of God, आणि ते तुम्हाला एक देवाचे लेकरू बनवतो you just believe to receive. आणि तुम्ही फक्त विश्वास करत आहे प्राप्त करायला. Amen. आमेन. And this faith is based on the relationship of love. आणि ही जी विश्वास आहे प्रीतीच्या नातेसंबंधावर आधारित So आहे. the most important thing is knowing God kind of love. म्हणून खूप महत्वाची गोष्टी आहे हे जाणून घेणे देव प्रकारची प्रीती काय आहे. That's the most important. आणि ही खूप महत्वाची आहे. If you don't know what is this God kind of love, जर तुम्हाला माहिती नाही की देव प्रकारची प्रीती काय आहे, it will be difficult for you to believe. मग तुम्हाला विश्वास करायला कठीण होणार. So the basic knowledge is म्हणून मूलभूत ज्ञान आहे that you must have की जे तुमच्याकडे असले पाहिजे is what is God kind of love. की देव प्रकारची प्रीती काय आहे. It's not the same. आणि ती सारखंच नाही. Our natural human love. नैसर्गिक मानवी प्रीती सारखं देवाची प्रीती नाही. No. नाही. We all know that love. आम्हाला हे सर्व प्रीती माहिती We आहे. all experience that love. आम्ही हे सर्व मानवी प्रीतीचा अनुभव केला आहे. We saw even the human natural love becomes bitter within no time. आणि आपण पाहिले की हे जे मानवी जी प्रीती आहे काय वेळ न लागते दूर होतो. और वो प्रेम का जो डेफिनेशन अलग है और प्रभु का प्रेम का डेफिनेशन अलग है. For that you must read 1 Corinthians 13. आणि प्रभूच्या प्रीतीसाठी तुम्ही 1 कोरिन्थीकरास पत्र 13 वाचले पाहिजे. You will see what is the meaning of that love. आणि तुम्हाला समजेल की देव प्रकारची प्रीतीचा अर्थ Just काय saying, oh, God loves me. असं बोलणे फक्त देव माझ्यावर प्रीती करतो वो काफी नहीं है. एवढं पुरेशा नाही. प्रभु फिर क्यों ये दिया, प्रभु वो क्यों दिया, इसका मतलब तुमको लव मालूम भी नहीं है. Because all this comes in love. कारण हे सर्व गोष्टी प्रीतीमध्येच येतो. Forgiveness comes because of love. आणि क्षमा येतो प्रीतीमुळे. Amen. आमेन. Patience comes because of love. आणि धीर येतो प्रीतीमुळे. Long suffering comes because of love. सहनशीलता येतो प्रीतीमुळे. He bears you with all your wrong things because of love. आणि तो तुमच्या सर्व चुकीच्या गोष्टीने तुम्हाला सहन करतो त्याच्या प्रीतीमुळे. Amen. Amen. Hello. See, you must know the quality of this love. आणि त्याच्या प्रीतीच्या गुणधर्म तुम्हाला समजले पाहिजे. Oh, God loves me. आणि ह्याच्यापेक्षा की देव माझ्यावर प्रीती करतो Then they have fear. मग त्यांच्यामध्ये भीती असते. That means you don't know the breakup of that love. म्हणजे तुम्हाला त्या देव प्रकारची प्रीतीची व्याख्याच माहिती नाही. What is in that love? आणि त्या प्रीतीमध्ये काय काय आहे I must know that. आणि मला ते प्रीतीविषयी समजले पाहिजे. त्या Love means प्रीतीमध्ये God काय is patient आणि प्रीती म्हणजे देव धीरजवान आहे with you. तुमच्या बरोबर. हम लोग देखते एक एक जन इतना पाप करते, इतना बुराई करते, फिर भी पनिशमेंट डिसिप्लिन कुछ नहीं आता है. क्यों? क्योंकि प्रभु का प्रेम का क्वालिटी है. He is patient with you. आणि तो तुमच्या बरोबर सहनशील आहे. He is long suffering. आणि तो तुमच्यावर धीर धरतो. See, these are all the qualities of love. आणि हे सर्व प्रीतीच्या गुणधर्म आहे.
Love covers. आणि प्रीती झाकतो It doesn't expose your sin. आणि तुमच्या पापाला उलगडीस करत So नाही. you must get the breakup of God kind of love, which is the highest expression of love, which is called agape love. म्हणून देव प्रकारच्या प्रीतीमध्ये काय काय गोष्टी समावेश आहे, जो देवाच्या सर्वात उंच प्रकारची प्रीतीची अभिव्यक्ती आहे, ह्याच्याविषयी तुम्हाला समजले पाहिजे. Amen. Amen. So I studied that love, म्हणून मी त्या प्रीतीविषयी अभ्यास केला the definition of love, आणि प्रीतीच्या the व्याख्याविषयी qualities of love. आणि प्रीतीच्या गुण काय आहे What all expressions are there in that love? आणि त्या प्रीतीमध्ये काय काय अभिव्यक्ती आहे. Amen. आमीन. When I know that love, जेव्हा मला ती प्रीती माहिती I आहे, don't have fear, माझ्यामध्ये भीती नसतो, because fear has torments, कारण भीतीमध्ये पीडा आहे and there are no torments in love. आणि प्रीतीमध्ये यातना नसतो. Hello. So you must break up that love and study. म्हणून तुम्ही त्या प्रीतीच्या वेगवेगळ्या तुकडे केले पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला Just पाहिजे. saying God loves me. फक्त असं बोलणे की देव माझ्यावर Doesn't प्रीती करतो, help. ही तुमची काय मदत करत नाही. What is the meaning of that love? आणि त्या प्रीतीचा अर्थ काय आहे. 1 John 4:8 says, 1 योहान 4:8 म्हणत आहे, God is love. देव प्रीती आहे Not God has love. आणि असं नाही की देवाकडे प्रीती आहे That's his internal nature, his internal quality, his character, his attribute. आणि तो त्याच्या आतलं गुण आहे, त्याच्या आतलं चरित्र आहे, आतला स्वभाव आहे. It's not depend on you. आणि ही प्रीती तुमच्यावर आधारित नाही. Amen. Amen. Even if you look ugly, you'll say you're beautiful. जरी तुम्ही कुरूप दिसत असेल तरी देव बोलणार तुम्ही खूपच The सुंदर love आहात will accept you. आणि त्याची प्रीती तुमचा स्वीकार करणार The earthly love will not accept. आणि पृथ्वीची जी प्रीती आहे तुमचा स्वीकार करणार नाही. But God kind of love will accept you. पण देव प्रकारच्या प्रीती तुमचा स्वीकार So you करणार. must know the quality in this agape kind of love. म्हणून ह्या अगापे प्रकारची प्रीतीमध्ये देवाचे काय गुण आहे हे See, तुम्हाला समजले Look पाहिजे. at the world. आणि जगाकडे बघा They think they know the love of God. आणि त्यांना वाटतं की त्यांना देवाची प्रीती And माहिती they'll आहे hate, they'll persecute, they'll kill, murder. आणि ते द्वेष करणार, छळ करणार आणि ते खून करणार. They don't know what is love. त्यांना माहिती नाही प्रीती काय आहे. That expression, that deeds is of hate. आणि ते जे अभिव्यक्ती आहे आणि ते जे कृती आहे ती द्वेषाची कृती आहे Not the expression of love. आणि ती प्रीतीची अभिव्यक्ती That's नाही. why God says, म्हणून देव if बोलतो you cannot love जर आपण प्रीती करू शकत whom you नाही, can see, ज्यांना आपण पाहतो, how can you love God whom you cannot see? मग आपण देवावर कसं प्रीती करू शकतो ज्याला आपण पाहू शकत नाही. God's love is like no other. आणि देवाच्या प्रीती कुणासारखंच नाही. And God programmed us, आणि देवाने आपल्याला असं बनवले, all of us, आपल्या सर्वांना असं that we बनवले all need love. की आपल्या सर्वांना प्रीती We पाहिजे, all need acceptance. आपल्या सर्वांना स्वीकृती पाहिजे. Even a small child knows that. आणि एक लहान लेकरूला देखील माहिती आहे, When there's love in the family, ज्या कुटुंबामध्ये प्रीती असतो the child grows up beautifully. आणि तो लेकरू खूप सुंदररित्या वाढतो. We are made like that. आणि आपण अशा प्रकारे बनवले गेले आहे. We are made to live in the environment of love. आम्हाला असं बनवले गेले की आपण प्रीतीच्या वातावरणामध्ये जगलो पाहिजे. Heaven is full of love. आणि स्वर्ग पूर्ण प्रीतीने भरली आहे. So living in love is very different. म्हणून प्रीतीमध्ये जगणे खूप वेगळी आहे. Even the children feel so insecure when the husband and wife fight. आणि जेव्हा आई वडील भांडण करतात तेव्हा लेकरांना खूप असुरक्षित वाटतो, They have fear. त्यांच्यामध्ये भीती येतो. Once I was on a station. आणि मी एकदा एक स्टेशनवर होता Husband and wife were sitting down, आणि पती पत्नी बसले होते and one boy and a girl, small children, आणि त्यांचे लहान लेकरू होते, They were मुलगा playing. मुलगी, आणि ते खेळत होते. and suddenly the husband and wife started to fight. आणि अचानक पती पत्नी भांडायला सुरू केले Both the children came running आणि दोन्ही लेकरे and पळत said, आले. "Mommy, mommy, mommy, daddy, daddy," and they were आणि trying to आई make them आई laugh. आणि आई आई वडील वडील आणि त्यांना असं बोलून त्यांना हसायचा प्रयत्न didn't करत like होते it. आणि त्यांना ते आवडले नाही They grow insecure. आणि त्यांना खूपच असुरक्षित वाटत होते. Security comes when you know that they love you. आणि सुरक्षा तेव्हा येतो तेव्हा आपल्याला कळतो की आई वडील आपल्यावर प्रीती Trust करतो. comes when you know they love you. आणि भरोसा तेव्हा येतो जे आपल्याला कळतो की ते आपल्यावर प्रीती In करत the आहे. same way, तसंच when प्रकारे you know God kind of love, जेव्हा तुम्हाला देव प्रकारची प्रीती माहिती आहे, you'll be able to believe. तुम्ही विश्वास करायला समर्थ असेल,
You'll have faith. तुमच्यात विश्वास You'll असेल, have trust. तुमच्यामध्ये भरोसा असेल, Amen. Amen. And you can live a blessed life. आणि तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगू शकत आहे. The Bible says it. आणि शास्त्र असं म्हणत आहे. Faith works by love. आणि जी विश्वास आहे प्रीतीनेच काम करतो. Trust works by love. भरोसा प्रीतीनेच काम करतो. As a faith relationship. आणि आपलं विश्वासाच्या नातेसंबंध आहे. So the most important basic knowledge you should have is about God's love for us. म्हणून सर्वात मूलभूत ज्ञान जे आपल्याकडे असले पाहिजे ती आहे देव प्रकारची प्रीती जो आपल्यासाठी We आहे. live in a world आम्ही असं जगामध्ये that राहतो knows nothing of this God kind of love. आणि आपण असं जगामध्ये राहते ज्याला ह्या देव प्रकारची प्रीतीविषयी काहीच माहिती They नाही. don't know this God kind of love. आणि जगाला ह्या देव प्रकारची प्रीतीविषयी काहीच How माहिती can they नाही. persecute, kill and destroy, murder people? आणि ते कसं लोकांचे खून करत आहे, नाश करत And आहे, they talk हत्या about करत love. आहे आणि मग ते प्रीतीविषयी बोलत आहे. To do persecution, आणि murder, killing requires hate quality. आणि छळ करण्यासाठी, हत्या करण्यासाठी, अपराध करण्यासाठी त्याच्यासाठी द्वेषाचा गुण Not लागतो, love quality. प्रीतीचा गुण नाही. So they don't know love. म्हणून जगाला प्रीतीविषयी काहीच माहिती नाही. And many Christians don't know God kind of love. आणि अनेक ख्रिस्ती लोकांना देखील देव प्रकारची प्रीती माहिती नाही. If you only knew how much He loves you, जर तुम्हाला फक्त एवढं समजले असते की देव किती you तुमच्यावर will प्रीती live a करतो, blessed life. तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगणार. Amen. Amen. Your faith will work naturally. आणि तुमचा विश्वास स्वाभाविकरित्या काम करणार. You'll not keep on saying, I believe, I believe, आणि I तुम्ही believe, I सतत believe. बोलत राहणार नाही, मी विश्वास करतो, मी विश्वास करतो. बहुत ख्रिस्ती लोग ऐसा बाहर करते रहता, नहीं, I believe in God, I believe this, I believe in आणि healing, अनेक ख्रिस्ती I लोक असं believe तोंड He will पडतात, bless me. मी विश्वास करतो ते मला आरोग्य देणार, मी ह्या I गोष्टीवर believe, विश्वास करतो, I मी believe, I विश्वास believe. करतो. वो by heart करके कुछ नहीं होता है. I believe, I believe, I believe. You must know how much He loves you. आणि तुम्हाला प्रथम समजले पाहिजे की देव किती तुमच्यावर And प्रीती what करतो are all the qualities in that love? आणि त्या सर्व त्या प्रीतीमध्ये काय काय गुण आहे When you हे say देखील God तुम्हाला. loves you means He will never abandon you. आणि जेव्हा देव बोलत आहे देव तुमच्यावर प्रीती करतो म्हणजे देव कधीच तुमचा त्याग He will करणार नाही. never leave you nor forsake देव you. तुम्हाला कधीच सोडणार नाही, तुमच्या कधीच त्याग करणार नाही. Amen. आमेन. How can some Christians say, yeah, God loves me, but I'm आणि- frightened He should not leave me? आणि कसं काय मग ख्रिस्ती बोलत आहे की देव माझ्यावर प्रीती करतो तरी ते बोलत आहे मला भीती वाटते की देव मला सोडलं नाही पाहिजे. If some people pray, जर काही लोक प्रार्थना Lord, करतात don't leave me, की प्रभू मला सोडू don't नको, forsake me. माझा त्याग करू नको, And you say, God, I know God loves me. आणि तुम्ही बोलत आहे मला माहिती आहे देव माझ्यावर प्रीती करतो, It is totally contrary. मग ते पूर्णपणे विपरीत आहे. Because one of the qualities of love is He will never leave you. आणि प्रीतीचा एक गुण आहे की देव कधीच तुम्हाला सोडणार He will नाही, never forsake you. तुमचा त्याग कधीच देव That करणार is नाही. just one quality of love. आणि ती प्रीतीचा फक्त एकच गुण आहे. Amen. Amen. I'm just saying one quality of love. आणि मी फक्त प्रीतीच्या एक गुणाविषयी बोलतो. One day I'll teach you the whole list of the qualities that are in this love. आणि एक दिवस मी पूर्ण यादी जो ह्या प्रीतीमध्ये आहे त्या सर्व यादी मी तुम्हाला देणार आहे. Because of His love, He will never forget you. आणि त्याच्या प्रीतीमुळे देव कधीच तुम्हाला विसरणार नाही. प्रभु भूल गया क्या? See, the way we talk, आणि ज्या प्रकारे आम्ही that बोलतो clearly shows we don't know God kind of love. आणि हे स्पष्टपणे दाखवत आहे की आपल्याला देव प्रकारची प्रीतीविषयी माहीतच If you नाही. don't know God kind of जर love, तुम्हाला देव प्रकारची प्रीती माहिती नाही, you cannot love God तुम्ही देवावर प्रीती करू शकत नाही with that agape love. त्या अगापे प्रीतीने. You are loving with your human love. तुम्ही तुमच्या मानवी प्रीतीने देवावर प्रीती करत आहात. But God has shed abroad in our hearts His love. पण देवाने आपल्या हृदयामध्ये त्याच्या प्रीतीचा वर्षाव केला आहे. But since you don't have knowledge, पण तुमच्याकडे ज्ञान नाही म्हणून you're using earthly, human, natural love. तुम्ही पृथ्वीच्या मानवी नैसर्गिक प्रीतीचा उपयोग करत आहात. So the basic is study म्हणून- what is in this love. म्हणून मूलभूत गोष्टी आहे की ह्या प्रीतीमध्ये काय काय गोष्टी समावेश आहे Because ह्याचा तुम्ही अभ्यास the करा. way we talk, the way we live, that shows we don't know God kind of love. आणि ज्या प्रकारे आपण बोलतो, ज्या प्रकारे आम्ही जीवन जगत आहे, हे दाखवत आहे की आपल्याला ह्या प्रीतीविषयी काहीच माहिती नाही. You know, one of the qualities of this love, आणि त्याच्या प्रीतीचा एक गुण आहे He knows all about us. आणि त्याला आपल्याविषयी सर्व माहिती आहे. But His love is what accepts us as we are. आपण त्याची प्रीती अशी आहे की जसं आम्ही आहे, आम्ही कसेही असले तरी देव आपला स्वीकार करतो. हम कैसे भी क्यों ना हो, उसका प्रेम में वो क्वालिटी है, वो हमको एक्सेप्ट करता है.
Amen. That's just one of the qualities of God. आणि त्याच्या प्रीतीचा एकच गुण आहे It's not just emotional. आणि ती फक्त भावुक नाही. Love is a choice, आणि प्रीती एक निवड आहे, a will एक इच्छा आहे. to love you even if you don't respond to my love. आणि तुमच्यावर प्रीती करणे, जरी तुम्ही माझ्या प्रीतीला प्रतिसाद दिले नाही तरीही, तुम मेरे से प्रेम करो या मत करो, मेरे लिए काम करो या मत करो, मैं तुमसे फिर भी बेहद प्रेम करूंगा. See, that's a choice. आणि ही एक निवड आहे. Though emotions are there, जरी त्याच्यामध्ये भावना आहे, but there's a will, there's a choice. पण तिथे एक इच्छा आहे, तिथे एक निवड आहे. Jesus also made that choice. आणि येशूने देखील तो निवड केला. His emotions did not like it, आणि त्याच्या भावनाला ती निवड पसंत नव्हते, but he chose to die. पण त्यांनी निवड केला की तो मरणार. Amen. Amen. He chose not to respond to those wicked people. आणि त्यांनी निवड केले की वाईट दुष्ट लोकांकडे तो प्रतिसाद देणार नाही. उन लोग ने उसको थूका, मारा, but he chose. He didn't say, अरे मार रहे मेरे को क्या, नहीं, वो इमोशन में नहीं गया वो. That's why today's love is emotional love. आजची जी प्रीती आहे भावुक प्रीती आहे, भावनात्मक प्रीती आहे. तुरंत लव में गिरने का, तुरंत लव से बाहर आ जाने का. That is human love. आणि ही मानवी प्रीती आहे. Only emotions. फक्त त्याच्यामध्ये भावना असतो. सब अच्छा लग रहा, बहुत प्रेम आ रहा, उसने गुस्सा किया, प्रेम गया आज से. That is human love. आणि ही मानवी प्रीती Within आहे. no time it turns into hate. आणि काय वेळ न लागता मानवी प्रीती द्वेषामध्ये बदलतो. शादी के पहले एक साथ रहेगा, मरने तक एक साथ रहेगा, चांद तोड़ के आएगा, बाद में चांद का फल भी तोड़ के नहीं आ सकता, ऐसा है. So these are all human based love. हे सर्व And मानवी we think प्रीती that is the way God loves. आणि आपल्याला वाटतं की देव असंच आपल्यावर प्रीती करतो. We use love for anything. आपण प्रीतीचा उपयोग कुठल्याही गोष्टीसाठी करतो. I love ice cream. मला आईस्क्रीम आवडतो, I love the dog. मला कुत्रा आवडतो, I love my husband. माझ्या पतीवर I मी love my wife. प्रीती, माझ्या पत्नीवर प्रीती करतो. सबके लिए एक ही प्रकार का लव है. So learn about God kind of love. म्हणून देव प्रकारच्या प्रीतीविषयी अभ्यास This करा. love is unconditional आणि त्याची जी प्रीती आहे बिना अटीचा आहे. and his feelings for us never end. आणि त्याची भावना जो आपल्यासाठी आहे त्याचा अंत कधीच होत नाही. Since the Bible says God is love, आणि शास्त्र म्हणत आहे देव प्रीती आहे म्हणून, then we need to know what is this love. मग आपल्याला समजलेच पाहिजे की ही प्रीती काय आहे. Amen. आमेन. अगर परमेश्वर प्रेम है और प्रीति है, तो हमको प्रीति क्या है वो मालूमात करने का. Amen. Don't think you know it. असं विचार करू नका की तुम्हाला ही प्रीती No माहिती one आहे. on this earth knows it. आणि पृथ्वीमध्ये कुठल्याही व्यक्तीला ही प्रीती विषय माहिती This is नाही. agape love, heavenly love, God kind of love. ही अगापे प्रीती आहे, स्वर्गीय प्रीती आहे, देव प्रकारची प्रीती आहे. Amen. Amen. This is not lustful love. आणि ही वासनामय प्रीती नाही. No, 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 no. This is agape love. ही अगापे प्रीती आहे. So once you learn this, म्हणून एकदा तुम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास केला, you know, in these last days, आणि तुम्हाला माहिती आहे शेवटच्या when दिवसामध्ये God is going to do mighty miracle signs and wonders, जिथे देव महान चिन्ह व चमत्कार करणार आहे, it will be based on this love. मग ही जी चिन्ह चमत्कार देवाच्या ही प्रीतीवर You आधारित will be असेल. at a great loss if you don't take care of your love walk. आणि तुम्ही महान तोटामध्ये असेल जर तुम्ही तुमच्या प्रीतीच्या चालनाविषयी काळजीपूर्वक नसेल तर. You cannot be healed. आणि तुम्हाला आरोग्य You मिळू cannot शकत, be blessed. तुम्ही You आशीर्वादित होऊ cannot be शकत, delivered. तुमची सुटका होऊ शकत नाही Since your faith won't work. आणि तुमचा विश्वास काम करणार नाही म्हणून. Amen. आमेन. Because faith works when you have this revelation of love. आणि विश्वास तेव्हा काम करतो जेव्हा तुमच्याकडे ही प्रीतीचे प्रकटीकरण आहे तेव्हा. So don't ever say, I know it. आणि कधीच बोलू नका मला ही प्रीतीविषयी It माहिती is आहे. not of this earth. आणि ही प्रीती या पृथ्वीवरची नाही. So know it well. म्हणून देव प्रकारची It's प्रीतीला called agape love. बरोबर जाणून घ्या. ह्याला आपण अगापे प्रीती बोलतो. This love is greater than faith and hope. आणि ही जी प्रीती आहे विश्वास आणि आशापेक्षा महान आहे, मोठी आहे. That's what 1 Corinthians 13:13 says. आणि असंच 1 कोरिन्थियस 13:13 बोलत आहे. Why is love greater than hope, greater than faith? आणि जी प्रीती आहे विश्वास आणि आशापेक्षा श्रेष्ठ का आहे? Because faith
The mighty weapon to perform miracles and wonders won't work without love. कारण जो विश्वास आहे ज्याच्यामुळे महान चिन्ह व चमत्कार होतो, हे महान विश्वासाचं शस्त्र काम करणार नाही जर तुमच्यामध्ये प्रीती नाही तर. Amen. आमेन. You cannot trust God unless you know the definition of this true love. आणि तुम्ही देवावर भरोसा करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला ही प्रीतीच्या खरी व्याख्या माहिती नाही So तोपर्यंत. faith also is dependent on this love. म्हणून विश्वास देखील ह्या प्रीतीवर आधारित आहे. You do any miracle, signs and आणि wonders. तुम्ही कुठलाही चिन्ह चमत्कार अद्भुत कृत्य करा, If it is done without love, जर ही अद्भुत कृत्य तुम्ही प्रीतीशिवाय करत आहात, you profit nothing, the Bible says. मग तुम्हाला काहीही फायदा होणार नाही असं You शास्त्र may म्हणत आहे. prophesy, आणि तुम्ही you संदेश may speak in tongues, तुम्ही अन्य भाषात you may बोलेल know all the आणि mysteries, तुम्हाला सर्व गुज you may माहिती have असेल, the knowledge, तुमच्याकडे ज्ञान असेल, but if it is not based on love, पण जर ही सर्व प्रीतीवर आधारित नाही, it is zero. मग ही सर्व गोष्टी शून्य आहे. Look at this love is so powerful. आणि ह्या प्रीतीकडे बघा किती सामर्थ्यशाली Even आहे. faith to do miracles is dependent on this love. आणि विश्वास जो आपल्याला चमत्कार करण्यासाठी लागत आहे तो विश्वास देखील ह्या प्रीतीवर आधारित आहे. Even for it to work, आणि विश्वासाला काम करण्यासाठी देखील how important is love? मग किती महत्वाची आहे हम प्रीती. लोग ने वो एरिया में देखा ही नहीं, सिर्फ फेथ 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 फेथ, बट हमको मालूम नहीं है कि लव के बगैर तुम्हारा फेथ चलने वाला नहीं है. तुम्हारा लव वॉक को सुधारो तो ऑटोमेटिकली तुम्हारा फेथ काम करेगा. Amen. Amen. How is your love walk? आणि तुमच्या प्रीतीचं जीवन कसं आहे? When faith is not working, जेव्हा विश्वास काम करत faith नाही is not working means when you're believing and you're not receiving, आणि विश्वास काम करत नाही म्हणजे जेव्हा तुम्ही भरोसा करत आहे तरी तुम्हाला मिळत नाही, where is the problem? मग समस्या कुठे आहे? The devil will tell you, problem क्या है? प्रभु नहीं देना चाहता है. प्रॉब्लम है तुम्हारा पाप, प्रॉब्लम है ये, प्रॉब्लम है वो, ऐसा सब बोलेगा, तुम कंफ्यूज करेगा. बट यू हैव टू सी योर लव वॉक. पण तुम्ही तुमच्या प्रीतीचं चालणं किंवा जीवनाविषयी पाहिले पाहिजे. यू डोंट नो व्हाट इज लव. आणि तुम्हाला माहिती नाही प्रीती काय आहे. सो लव हैज टू बी ग्रेटर इफ फेथ वोंट वर्क विदाउट इट. आणि जर विश्वास प्रीतीशिवाय काम करणार नाही, मग तुमची जी प्रीती आहे खूपच श्रेष्ठ असली पाहिजे, महान असली पाहिजे. Amen. आमेन. If faith is depend on love, जर- that means love is greater than faith. आणि जर विश्वास प्रीतीवर आधारित आहे ह्याचा अर्थ आहे की प्रीती विश्वासापेक्षा मोठी आहे. If faith cannot work without love, love is greater than faith. आणि जर विश्वास प्रीतीशिवाय काम करू शकत नाही ह्याचा अर्थ आहे की जी प्रीती आहे विश्वासापेक्षा मोठी आहे. Because it takes love for faith to work. कारण प्रीती लागतो ज्याच्यामुळे विश्वास काम करतो. Even look at this 1 Corinthians 13:13. आणि 1 कोरिन्थीकरास 13:13 कडे बघा. If all the gifts work through us, आणि जर सर्व देणगी आपल्याद्वारे काम but करतो, without God's love, it profits nothing. पण देवाच्या प्रीतीशिवाय हे सर्व देणगी शून्य आहे, निरुपयोगी आहे. In fact, the Bible even says, आणि शास्त्र म्हणत आहे even when you give to the poor, जेव्हा तुम्ही गरीब लोकांना देता or when you minister, आणि जेव्हा तुम्ही when you सेवा serve, जेव्हा तुम्ही सेवा when you करता, help, जेव्हा तुम्ही मदत करता, it is nothing unless it is done with God kind of love. आणि ही काहीच नाही जोपर्यंत तुम्ही ही देव प्रकारची प्रीती पासून करत नाही तोपर्यंत ही गोष्टी काहीच नाही. You know, many can do all these good works, अनेक लोक हे पुण्य काम करू शकत आहे, but if it is not based on love, पण जर ही पुण्य काम प्रीतीवर they are आधारित doing नाही, it for their profit. मग ते त्यांच्या फायद्यासाठी करत आहे. ये इधर उधर दे दो, सबको बांट दो, ये दे दो, वो दे दो, हाँ? सब गरीब लोग को दे दो, खाना दे दो, अच्छा अभी उधर जाके दे दो, उधर वो तो कितना प्रेम करता है, प्रभु जानता है. Amen. Amen. Many do it for themselves. अनेक लोक ही गोष्टी स्वतःसाठी करत reason. आहे, कायम वेगवेगळ्या कारणासाठी करतात. You can do it even without loving people. आणि तुम्ही हे गोष्टी करू शकत आहे लोकांवर प्रीती न करता देखील. हाँ. अगर मैं सबको दे रहा हूं ताकि ये लोग मुझे वोट दे. हेलो, प्रभु खुश करने के लिए, लोग खुश करने के लिए. So anything that we do, आणि जे काय आम्ही करत आहे if it is not motivated with God's love, it's zero.
जर ती प्रभूच्या प्रीतीने प्रेरित नाही मग ती सर्व गोष्टी शून्य आहे, निरुपयोगी आहे. Even if you give your life, जरी तुम्ही तुमचा जीव दिले, प्राण if दिले, it is not based on the God kind of love, जर ती जे तुम्ही प्राण देताय ती देव प्रकारची प्रीतीवर आधारित नाही, it is nothing. मग ती काहीच नाही. That's what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे. In fact, the Bible says, how will all the people know that you are my children? आणि शास्त्र म्हणत आहे सर्व लोकांना कसं कळेल की तुम्ही माझे लेकरे आहात? When you have that God kind of love for one another. जेव्हा तुमच्यामध्ये देव प्रकारची प्रीती आहे एकमेकांसाठी, Then say, तेव्हा. when you have faith. असं म्हणत नाही की जेव्हा तुमच्यामध्ये When you have विश्वास, hope. जेव्हा तुमच्यामध्ये आशा असेल, No. नाही. Only one thing. फक्त एकच गोष्टी हवी आहे. God wants you to be known by everyone based on your love for one another. आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक लोकांनी तुम्हाला जाणले पाहिजे तुमची एकमेकांवर जी प्रीती आहे त्याच्याद्वारे. Otherwise, they will not know you in the right way. नाहीतर लोक तुम्हाला योग्य रीतीने God ओळखणार wants नाही. मेरे बच्चे लोगों को सब लोगों को मालूम पड़ना चाहिए based on only one quality, that is love. आणि एकच गुणधर्माच्या आधारे ती आहे प्रीतीच्या द्वारे. Amen. आमेन. Whatever you do, आणि जे काही तुम्ही करत आहात, that's not what God sees. आणि ती गोष्टी देव पाहत नाही. He sees whether this is a motivation based on love. देव बघतो की हा जो व्यक्ती काम करत आहे ते प्रीतीच्या प्रेरणाने करत आहे किंवा नाही. So God kind of love and human love is different, म्हणून देव प्रकारची प्रीती आणि मानवी प्रीती वेगळी आहे. because that kind of love will turn hate overnight. आणि मानवी जी प्रीती आहे एका रात्रीमध्ये द्वेषामध्ये बदलू शकतो. God's love never fails. आणि देवाची प्रीती कधीच अपयशी होत नाही. Amen. Amen. It's a winner. आणि देवाची प्रीती विजेता He आहे. will never quit loving you. आणि देवाची प्रीती तुमच्यावर प्रीती करण्याच्या कधीच बंद करणार नाही. These are the qualities of love. आणि ही प्रीतीचे It's गुणधर्म a आहे. sacrificial love. आणि ही एक When बलिदानात्मक the Bible प्रीती says आहे. God so loved the world, म्हणून शास्त्र म्हणत आहे देवाने जगावर it एवढी was प्रीती not just an emotional feeling. आणि ती फक्त एक भावनात्मक Oh, भावना मेरे को नव्हती. बहुत प्रेम है. ऐसा नहीं है. It's a sacrificial love. ही एक बलिदानाची प्रीती He आहे. loved us so much that he gave his life आणि त्यांनी आपल्यावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपले प्राण दिले that we may live. जेणेकरून आम्ही जगणार. Today we are living आज आम्ही जिवंत आहे because of Jesus. येशू ख्रिस्तामुळे. Amen. आमेन. Today if you are alive, आज आपण सजीव आहे it's because we have the life of Jesus. की आपल्यामध्ये येशूचे जीवन आहे म्हणून. That's what heaven sees. आणि हीच गोष्टी स्वर्ग Whether you पाहतो. have life or no life. तुमच्याकडे जीवन आहे किंवा That's जीवन नाही all. एवढंच पाहतो. स्वर्ग का जीवन है या नहीं उतना ही देखता है, दूसरा कुछ नहीं. कितना पैसा है तुम्हारे पास, कौन सा काम करता, पोजीशन क्या है, वो सब नहीं देखता. तुम्हारे पास परमेश्वर का जीवन है या नहीं है. That's all. एवढंच पाहतो. Amen. आमेन. So only those who have the divine life म्हणून ज्या are going to लोकांकडे heaven. दैवी जीवन आहे ते लोक फक्त स्वर्गात जात आहे. The Bible says, all these tongues and prophecy and healing and deliverance and आणि शास्त्र म्हणत आहे सर्व जे अन्य भाषा आहे, संदेशवाणी आहे, सुटका आहे, all these things will vanish. आणि ही सर्व गोष्टी नाहीसा होणार. This is only for this temporary earth time. आणि ही फक्त ह्या पृथ्वीच्या तात्कालिक वेळेसाठी आहे. But the love will remain forever. पण जी प्रीती आहे युगानुयुगसाठी राहणार आहे. Amen. आमेन. All this prophecy will end. आणि Tongues सर्व will end. संदेशवाणीचा अंत Healing होणार, will end. अन्य भाषाचा अंत होणार, आरोग्याचा अंत होणार. In heaven you don't need healer. आणि स्वर्गामध्ये तुम्हाला आरोग्याची गरज नाही. Hello. उधर बीमारी नहीं तो हीलर का क्या जरूरत है. उधर प्रोफेसी नहीं चाहिए, उधर टंग्स भी नहीं चाहिए, कुछ भी नहीं चाहिए, सिर्फ प्रेम. Amen. आमेन. Only love फक्त प्रीती, will remain forever. फक्त प्रीती सार्वकालिकसाठी राहणार. It will never pass away. आणि प्रीतीच्या कधीच अंत होणार Don't नाही. think love is something small. आणि असं विचार करू नका की प्रीती काहीतरी Many छोटी गोष्टी आहे. Christians put this in the last आणि place. अनेक ख्रिस्ती लोक प्रीतीला सर्वात शेवटचा स्थान देतो. They don't उसको बिल्कुल भाव नहीं देता प्रेम को. बाकी faith, hope, ये वो उसके पीछे लगते रहता है. They don't know the most important त्यांना माहिती नाही and खूप महत्वाची greater than faith आणि विश्वासापेक्षा श्रेष्ठ is love. ती आहे प्रीती. Amen. आमेन. All others will end, इतर सर्व गोष्टींचा अंत होणार, but love is eternal. पण प्रीती सार्वकालिक आहे. Now, I want to teach you the definition of love, which
Holy Spirit has given in 1 Corinthians 13:4-8. आणि 1 कोरिन्थिकरास 13 ते 8 पर्यंत 1 ते 8 पर्यंत जे पवित्र आत्माने दिले त्या प्रीतीच्या व्याख्याविषयी मला तुम्हाला शिकवायचं आहे. When you read that, जेव्हा तुम्ही ते 1 कोरिन्थिकरास 13:1 वाचतात, know that is His quality. आणि हे जाणून घ्या की ही देवाची गुणधर्म आहे. Just don't take it upon yourself. आणि फक्त स्वतःवर ही गोष्टी घेऊ नका. You know, if you love, you must forgive. आणि जर तुम्ही प्रीती करत आहे तुम्ही क्षमा केले पाहिजे. See, this is the way God is. आणि बघा की अशा प्रकारे देव आहे. Because of love, He forgives. आणि प्रीतीमुळे देव क्षमा करतो. You know, for us, it is so hard to forgive. आणि आपल्याला किती कठीण आहे लोकांना क्षमा करायला. एक ने तुमको हर्ट किया, उसका मुंह नहीं देखेगा, मैं उधर से जाएगा. कितना मुश्किल है हमको क्षमा करने का. बट परमेश्वर, इतना लोगों ने उसको मारा, थूका, गाली दिया, उसको फिर भी क्रूस पर से क्या बोला है? फादर फॉरगिव देम. आणि क्रूसावरून येशूने सांगितले की पिता लोकांना क्षमा कर. From where did that forgiveness come? आणि ती क्षमा कुठून आली? Because of His love. त्याच्या प्रीतीमुळे. Amen. आमेन. So remember, म्हणून लक्षात ठेवा, even God forgives, आणि देव क्षमा करतो not because we are good असं नाही की आम्ही चांगले आहे or we are म्हणून, improved. की आम्ही सुधारले आहे. अभी सुधर गया है इसके लिए प्रभु क्षमा करता है. ऐसा नहीं है. तुम्हारे कारण नहीं क्षमा करता है, उसका प्रेम तुम्हारे लिए, उस कारण से तुमको क्षमा करता है, क्योंकि वो जानता है अगर तुम पाप में रहेगा शैतान तुम्हारा नुकसान पहुंचाएगा. वो नहीं चाहता है कि मेरे बिलवड बच्चे को शैतान नुकसान पहुंचाए. इतना प्रेम करता है, इसके लिए तुमको क्षमा करता है. Amen. Amen. When you repent, जेव्हा तुम्ही पश्चाताप when you करता ask the Lord, please forgive, God forgives आणि तुम्ही प्रभूला सांगतात मला क्षमा कर, प्रभू तुम्हाला क्षमा करतो immediately. ताबडतोब. He didn't say, 1 मिनट सोचने दो मुझे, क्या क्या पाप किया, कभी क्या क्या किया. ऐसा नहीं. तुरंत. In fact, He's waiting आणि खरोखर देव वाट पाहतो that you receive की forgiveness. तुम्ही क्षमा प्राप्त केले पाहिजे. Don't live in that sin आणि त्या for पापामध्ये long, राहू नका खूप वेळेपर्यंत, because the devil takes advantage. कारण शैतान फायदा घेतो. Look at the prodigal son's father. आणि उद्धव पुत्राच्या पिताकडे He बघा, was waiting. आणि पिता वाट बघत होता When my son will come back to की me. कधी माझा मुलगा माझ्याकडे परत येणार. Coming back is forgiveness or repenting. आणि परत येणे म्हणजे क्षमा किंवा पश्चाताप आहे. That opened to all the blessings. आणि जे सर्व आशीर्वादाकडे दार And he उघडतो. saw his father still loved him. आणि त्यांनी पाहिले की त्याच्या पिता अजूनही त्याच्यावर प्रीती करतो. Amen. आमेन. Why didn't the father not close the door? आणि पिताने दार का बंद केला नाही? Because of love. प्रीतीमुळे. Amen. आमेन. Love keeps the door open. आणि प्रीती दार उघडा ठेवतो. Even for the prodigals. आणि उद्धव पुत्रांसाठी देखील. Even those who have sinned. आणि ज्यांनी पाप केले Even त्यांच्यासाठी. those who don't come. आणि जे येत नाही त्यांच्यासाठी देखील. He keeps the door open. तो दार उघडाच ठेवतो. Waits for you. तुमच्यासाठी वाट He पाहतो. doesn't want you to see you far away. आणि त्याची इच्छा नाही की तुम्ही लांब असले पाहिजे. Amen. आमेन. He waits when you will come back आणि तो वाट पाहतो की कधी तुम्ही परत येणार, so that my child will be blessed. जेणेकरून माझ्या लेकरू आशीर्वादित See, होणार. that is what love is. आणि असंच प्रीती आहे. Love is waiting for you. आणि प्रीती तुमची वाट बघत आहे. Whenever you fall into sin, आणि जेव्हा तुम्ही पापात पडता love waits. प्रीती वाट बघतो When my son will come back. की कधी माझा पुत्र परत येणार. अरे कितना दिन से वो पाप में है, कभी वापस आएगा. शैतान कभी भी उसको कुछ भी कर सकता है. See, God will not run after you. आणि देव तुमच्या मागे धावणार नाही. He has done everything. त्यांनी प्रत्येक गोष्टी You केल्या. must come back. तुम्ही परत आले पाहिजे. The circumstances God will put like that. Holy आणि- Spirit is there. People, Christians are praying for you. आणि अशी परिस्थिती देव ठेवणार, लोक तुमच्यासाठी प्रार्थना करणार, पवित्र आत्मा आहे. You know, someone asked me आणि कुणीतरी मला why विचारलं that person died so आणि soon. तो व्यक्ती का एवढं लवकर मरण There पावला. are many reasons, आणि अनेक कारण असतो. which one day I will give you the list. आणि एक दिवस मी तुम्हाला यादी देणार आहे. One of the reasons also that he should not miss heaven. आणि एक कारण आहे की त्यांनी स्वर्ग चुकवला नाही पाहिजे म्हणून. Now, I know some people's eyes will be open now. आणि Okay. काही लोकांचे डोळे आता उघडणार. So love endures long. म्हणून जी प्रीती आहे सहनशील आहे. It bears. आणि सहन करतो. तुम्हारा सब shortcomings, failures, he bears it. आणि तुमचे जे सर्व अपयशीपणा आहे, कमतरता आहे, प्रीती सहन करतो. नहीं ठीक हो जाएगा मेरा बेटा, सुधर जाएगा, वापस आ जाएगा.
ज्यादा दूर नहीं जाएगा. It bears up. आणि Doesn't प्रीती give up. सहनशील आहे, तुमच्यावर आशा सोडून देत नाही. Love never gives up. आणि प्रीती कधीच आशा सोडत नाही. It keeps waiting, आणि प्रीती तुमची वाट बघत राहतो trusting and believing. आणि विश्वास करतो आणि भरोसा No, करतो you will come back. की नाही तुम्ही परत येणारच. Amen. Amen. It will never give up. आणि प्रीती कधीच आशा सोडणार नाही. That's the quality of love. आणि ही प्रीतीची गुणधर्म आहे. Amen. आमेन. We in the human love we give up. आम्ही जे मानवी प्रीतीमध्ये आपण आशा सोडून देतो. अभी बहुत हो गया. अभी बहुत दिन से I was long suffering था. अभी patience खत्म हो गया मेरा. Isn't it? आता माझ्या धीर Human संपले. love में बोलते ना. आणि मानवी प्रीतीमध्ये आपण बोलतो आता मी सहन करू अभी शकत, लिमिट के बाहर गया. आता मर्यादेच्या पलीकडे गेला आहे. बस इसके ऊपर नहीं अभी. बस अभी फाइनल. तू उधर मैं इधर. बहुत पेशेंस लिया अभी. बस हो गया. So limitations. Human आपल्या love. मानवी प्रीतीमध्ये मर्यादा God असतो kind of love, no आणि limitations. देव प्रकाशाच्या प्रीतीमध्ये मर्यादाच नाही. Amen. आमेन. So get this quality. म्हणून हे गुण मिळवा Then it will enable you to live a joyful life. आणि ही प्रीती तुम्हाला एक आनंदी जीवन जगायला समर्थ करणार. You may give up, but the love will not give up. आणि तुम्ही आशा सोडून देणार पण देवाची जी प्रीती आहे कधीच आशा सोडणार नाही. It doesn't show off. आणि बडाई करत नाही. Love doesn't show off. आणि प्रीती बडाई करत नाही. It is humble. आणि ती नम्र आहे. It doesn't have pride. आणि त्याच्यामध्ये गर्व नसतो. This love is based on how can I help him. आणि ही प्रीती ह्या प्रकारे आहे की मी दुसऱ्या व्यक्तीच्या कसं मदत करू शकतो. मैं इनसे कैसा मिलूं मुझे ऐसा नहीं है. इनको मैं कैसा मदद करूं, मैं कैसा हेल्प करूं. See, that's the quality of love. आणि हीच प्रीतीचे गुण आहे. You know, Jesus healed based on love, आणि येशूने आरोग्य दिले प्रीतीच्या आधारे not based on merit. आणि योग्यतावर नाही. Amen. Amen. Love always looks forward. It's concerned, how can I help him? आणि प्रीती नेहमी पुढे बघतो, त्याला काळजी असतो की दुसऱ्या व्यक्तीची मी कसं मदत करू. It's like that's the quality of love. आणि हीच प्रीतीची गुण आहे. कैसा बचाओ, कैसा हेल्प करो, कैसा ये प्रॉब्लम दूर करो. See, that's the concern love has. आणि ही काळजी प्रीतीमध्ये असतो. It's patient. आणि ती सहनशील आहे. It's kind. आणि कणवाळू आहे. Kindness is the quality of love. आणि जी कणवाळूपणा आहे, उपकारीपणा प्रीतीचा एक गुण आहे. Healing is the quality of love. आरोग्य प्रीतीचा गुण आहे. Deliverance is the quality of love. सुटका प्रीतीचा गुण आहे. That cross is based on love. आणि ते क्रूस प्रीतीवर आधारित That आहे. death is based on ते love. मरण प्रीतीवर आधारित आहे. Everything is based on आणि love. प्रत्येक गोष्टी प्रीतीवरच आधारित God आहे. deals with mankind based on love. आणि प्रभू मानव जातीवर व्यवहार करतो प्रीतीच्या आधारे. On his love. त्याची Not प्रीती, your love for him. तुमची प्रीती देवासाठी ती नाही. नहीं. एक याद रखो, प्रभु जो भी करता है प्रेम के कारण करता है, प्रेम से करता है. और प्रेमालु व्यक्ति कभी तुम्हारा नुकसान नहीं पहुंचाएगा. एक याद रखो. Amen. Amen. The one who loves you, आणि जो remember, तुमच्यावर प्रीती करतो तुम्हारा नुकसान कभी नहीं करेगा. तुमच्या तोटा कधीच करणार नाही. That is also one quality of love. आणि ही देखील प्रीतीची एक गुण आहे. Love tolerates. आणि प्रीती सहन करतो. क्यों सहन करता है इतना? क्योंकि प्रेम की वजह से. हम बोलते इतना बुरा कर रहा है फिर भी प्रभु उसको कुछ नहीं कर रहा है. क्योंकि प्रभु प्रेम से देखता है, प्रेम से करना चाहता है. प्रेम कभी नुकसान नहीं करना चाहता है, मदद करना चाहता है, कितना भी बुरा क्यों ना हो. Amen. Amen. Because you don't know God kind of love, that's why we say like that. आपल्याला देव प्रकारची प्रीतीविषयी माहिती नाही म्हणून आपण असं बोलतो. His love is not jealous, आणि त्याच्या प्रीतीमध्ये मत्सर नाही. and love behaves itself. आणि प्रीती way. गैरशिस्त वागत नाही. It does not boast. आणि प्रीती बडाई करत It नाही. does not keep a record of wrong things. आणि चुकीच्या गोष्टीच्या नोंद ठेवत नाही. तुमने जो भी गलती किया है सब लिखा है, ऐसा नहीं है. It does not keep a record. आणि तुमच्या अपकाराविषयी प्रीती काय नोंद ठेवत नाही. Because of the cross of Jesus, आणि येशू ख्रिस्ताच्या क्रूसामुळे, which happened because of God's love, जो देवाच्या प्रीतीमुळे झाली, all your records are wiped out. तुमच्या सर्व जे हिशोब आहे ते पुसले गेले आहे. Amen. Amen. तुमने जो भी गलती किया है वो रिकॉर्ड क्लियर हो गया है.
That's because of love. आणि ही प्रीतीमुळे आहे. See, all these qualities. आणि हे सर्व गुण जे आहे, He will not forsake you, he will not abandon you. आणि तुमचा त्याग He करणार will not नाही, ill-treat you, he will not persecute you, he will आणि not तुमचा murder अपकार you. करणार नाही, तुमच्याशी गैरशिस्त वागणार नाही. All this is based on his love. आणि हे सर्व गोष्टी त्याच्या प्रीतीवर आधारित आहे. Amen. आमेन. He doesn't speak bad about you. आणि देव तुमच्याविषयी वाईट बोलत नाही. हम लोग एक दूसरे के विरुद्ध कैसा बुरा बात करते हैं, क्रिटिसाइज करते हैं, ओ ऐसा है, ये ऐसा है, वो ऐसा है, हाँ? But if you have love, you will not do that. पण जर तुमच्यामध्ये प्रीती आहे, तुम्ही असं गोष्टीच Since करणार. God's quality is love, He doesn't do that. आणि देवाची जी गुण प्रीती आहे म्हणून देव असं गोष्टी करत नाही. He doesn't speak bad about anyone. आणि देव कुणाविषयीच वाईट बोलत नाही. तुम्हारा बारे में उसको बोलने का, उसको बारे में उसको बोलने का, ऐसा प्रभु कभी नहीं करता है. इसके लिए वो नहीं चाहता हम भी करें, because this is not the quality of love. कारण ही प्रीतीची गुण मुळीच नाही. If you love, you will not criticize, जर तुम्ही प्रीती करत आहे, तुम्ही टीका you will करणार not नाही, condemn. तुम्ही दंडित करणार See, नाही. there's no condemnation for us because of His love. आणि आपल्यासाठी दंडाज्ञा नाही त्याच्या प्रीतीमुळे. Amen. Amen. See, one day we have to study so much of all these qualities in that love. आणि ह्या प्रीतीमध्ये हे सर्व जे गुण धर्म आहे त्याच्याविषयी आपण शिकलो पाहिजे. Then you can live a blessed life. मग आपण एक आशीर्वादित जीवन जगू शकतो. You'll be so happy तुम्ही इतका when आनंदित you असाल come to God, जेव्हा तुम्ही देवापुढे because येणार, you know who He is. कारण तुम्हाला माहिती आहे की देव And कोण आहे. based on that love, आणि त्याच्या प्रीतीच्या आधारे I have a relationship. And माझ्या- based on that love, He will respond to me. आणि मला नातेसंबंध आहे आणि त्या प्रीतीच्या आधारे देव मला प्रतिसाद देणार. Lastly, शेवटी that's why when I come to our Father, म्हणून जेव्हा मी माझ्या पिता पुढे येतो, the moment I come, ज्या क्षणी मी येतो, I am filled with joy. मी आनंदाने भरून जातो. I am telling this before God. आणि मी हे देवापुढे बोलतो I'm full of joy. आणि मी पूर्ण आनंदाने भरून जातो. Even for a few seconds or minutes, आणि थोडा क्षणासाठी, थोडा मिनिटासाठी when देखील I spend time with Him, जेव्हा मी देवाबरोबर वेळ घालवतो, the moment I come, He fills me with joy. आणि ज्या क्षणी मी देवापुढे येतो तो मला आनंदाने भरून टाकतो. Because मैं आता क्रिटिसाइज करने के लिए नहीं, प्रभु ये नहीं दिया, प्रभु वो नहीं दिया, मेरे को ऐसा नहीं, प्रॉब्लम ऐसा नहीं सब बोलने को आता है. नहीं नहीं नहीं. Even without a word, when I come, His joy fills me first. आणि एक शब्द शिवाय जेव्हा मी त्याच्या पुढे येतो, देव मला त्याच्या आनंदाने भरून टाकतो. Amen. Amen. Hello. Let's all stand up. चला आपण उभे राहूया.